एक सिंगल पहिल्या चेंडूवरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण बघतोय मैदानामध्ये. पुन्हा एकदा मॅच कडे पण जाऊयात. स्कोरबोर्ड वरती एक धाव. पप्पू लोंढे आपण पाहतोय गोलंदाजीसाठी मैदानामध्ये तयार असतील. स्ट्राईक ऑन जर आपण पाहिले गेले तर मैदानामध्ये पुन्हा एकदा बघायचंय. हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न होता योगेश पाटील यांचा. एक सिंगल यावेळेस तिथे घेतली जाईल. एका सिंगलने स्ट्राईक रोटेट होतीये. 2 धावा धाफलकावरती नक्कीच मैदानामध्ये आपण बघणार आहोत. खऱ्या अर्थानं दोन्ही संघ तगडे आणि ताकदवर संघ आहेत. एक मुंबईचा संघ आहे तर एक पुण्याचा संघ आहे. पप्पू लोंढे पुण्यात तयार. ओर द विकेट. यावेळेस मोठा फटका खेळलाय. बॅटचा फेस ओपन करत व्ही शेप मध्ये डीप लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू चाललाय सीमारेषेच्या बाहेर. भावीनगर सेवक चषकाचा एक खणखणीत षटकार. षटकार यावेळेस खेचला मैदानाच्या आतमध्ये. अगदी पाहतोय लॉंग ऑनच्या दिशेने मात्र खेळलेला षटकार. अगदी समोर टाकलेला चेंडू होता आणि त्याच्यावरती प्रचंड मोठा हा प्रहार आपल्याला पाहायला मिळतोय. 8 धावा स्कोरबोर्ड वरती. षटक क्रमांक पहिल्या प्रगतीपथावरती असताना पप्पू तयार असेल. ओर द विकेट. यावेळेस फिंगर रोल केले. चेंडूने मात्र फक्त उंची घेतली. धीम्या गतीने टाकलेला चेंडू होता. सुमित आहे चेंडूच्या खाली आणि इथे मात्र मैदानामध्ये पहिली विकेट डाऊन होईल. फलंदाज बाद होत आहेत. पिंट्या जोशी. पालघर बॉईज एकविरा 11 वसई वर्सेस शिलू माता भिवंडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधायचा आहे. दोन्ही टीमचे संगणक विनंती आहे की आपण संपर्क साधा. पहिली विकेट डाऊन होताना पाहायला मिळाली पिंट्या जोशीकडून. मात्र व्ही शेप मध्ये लॉंग ऑन मध्ये मात्र जो स्ट्रोक खेळला पप्पू लोंढेने मात्र ज्या प्रकारे दुसऱ्या चेंडूवरती व्हेरिएशन दाखवलं, फिंगर रोल केले. आज आपण पाहतोय प्रामुख्याने या स्पर्धेला आपण पाहिले गेले तर श्रीकांतजी गायकवाड, महाराष्ट्र पोलीस, PSI या स्पर्धेवरती नजर ठेवून आहेत. त्यांचं मी पुन्हा एकदा स्वागत करतो या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये. नवीन बॅटर यावेळेस आता मैदानामध्ये बघायचे दाखल इथे होतील. विशाल. गोलंदाज तयार पप्पू. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केला. बॅट आणि पॅड मध्ये अंतर होतं. चेंडू मात्र आपण बघतोय विकेट किपर अशू भंडलकर यांच्या हातामध्ये जाऊन मात्र विसावलाय. आणि आज सचिन बर्गे देखील आपण पाहतोय खऱ्या अर्थानं या मैदानावरती आपल्याला मिड ऑफ मध्ये फिल्डिंग करताना पाहायला मिळतील. अमर गोरे मिड विकेट मध्ये आहेत. सिनियर सगळे खेळाडू खेड तालुक्यातील. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न होता. लेट कट आपण मैदानामध्ये इथे बघतोय. पॉइंट मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतायत. संघाची धावसंख्या आपण मैदानामध्ये बघूयात. पुढे जाईल धाफलक थोडंसं आकार बदलते. धाफलकावरती 9 धावा. षटक क्रमांक संपलं जाते. पहिलं 20 मिनिटाचा अवधी तुमच्याकडे असणार आहे आणि 20 मिनिटांमध्ये तुम्हाला 4 षटकं पूर्ण करायची आहेत. गोलंदाजीसाठी पुढे बघायचं. गोलंदाज कोणाच्या हातामध्ये चेंडू होता सोपवला जाणार हे देखील मैदानामध्ये आपण बघणार आहोत. अमर गोरे उर्फ सोन्या, मिस्टर JPL म्हणून देखील अनेक वर्ष आपण खऱ्या अर्थानं अमर गोरेला आपण संबोधताना बघितलेलं आहे. त्याचबरोबर एक विजेता आयडॉल सध्या अलीकडच्याच काळामध्ये आपण पाहिलं ज्युनियर प्रीमियर लीग, एक ग्रामीणचा वर्ल्ड कप म्हणून मात्र JPL सारख्या क्रिकेटच्या स्पर्धेकडे अनेक वर्ष प्रेक्षकांनी बघितलंय आणि त्या क्रिकेटच्या स्पर्धेतला एक विजेता आयडॉल म्हणून मात्र अमर गोरेने आपलं वर्चस्व ठेवलंय. पहिलाच बॉल होता. डावखुऱ्या शैलीने मात्र नक्की सगळ्यांची मन जिंकणार अमर गोरे. पहिला चेंडू डॉट. विशाल स्ट्राईक ऑन तयार असतील. 9 सेकंड वरती योगेश पाटील आहेत. लेफ्ट हँड राईट हँड कॉम्बिनेशन. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. यावेळेस परफेक्ट बॅटवरती चेंडू मिडल होत नाहीये. शॉर्ट स्क्वेअर लेग मध्ये खेळाडू आहेत. चेंडूला फील्ड करतायत. एक सिंगल इथे घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने संघाचं धावफलक दुहेरी अंकामध्ये प्रवेश करते. 10 धावा ज्या धावफलकावरती नोंदवल्या गेलेल्या आहेत.
क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे मैदानामध्ये जरूर केला जाईल. 10 धावा धावफलकावरती आतापर्यंत 175 चौकार आणि त्याचबरोबर 82 सिक्सर आतापर्यंत या स्पर्धेमध्ये नोंदवले गेलेले आहेत. क्रिकेट ब्रॉडकास्टिंगच्या माध्यमातून खूप चांगलं अपडेट आमच्यापर्यंत सचिन राठोड मात्र पोहोचवत आहेत. बोलत तयार अमर गोरे. ओहो, यावेळेस फार मोठी अपील जरूर इथे मैदानाच्या आतमध्ये केली आहे आणि मला वाटतं पंचांकडे काहीची दाद पंचाने कळवलं की आवाज तर जरूर आलाय, परंतु तो कशाचा आलाय हे देखील पाहणं गरजेचं असणार आहे तिथे. आणि इथे पंचाने कळवलंय OUT आउट, विकेट. फलंदाज मात्र बाद होतील. आणि ज्याची आपण चर्चा करत होतो की आवाज आलाय, परंतु तो आवाज कशाचा आलाय यासाठी दोन्ही पंचांमध्ये समन्वय साधला आणि अगदी योग्य तिथे मात्र निर्णय त्या दोन्ही पंचांनी घेतला. विकेट आलेली आहे. दोन फलंदाज इथे मैदानाच्या मध्ये बाद होत आहेत. योगेश पाटील इथे बाद झालाय आणि आता योगेश पाटीलची जागा घेण्यासाठी नवीन बॅटर राहुलभाई, जागृती स्पोर्ट्सचे ओनर राहुलभाई आपण पाहतोय मैदानामध्ये आता दाखल होतील. अनुभव फार मोठा आहे. कित्येक वर्ष आपण पाहिले तर या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये एक संघमालक म्हणूया किंवा एक टीम ओनर म्हणूया किंवा एक लीडर म्हणून राहुलभाईंचं नाव सतत आपण चर्चेत राहताना बघितलंय. आजही बॅटिंगसाठी मात्र त्यांच्या खांद्यावरती फार मोठी जबाबदारी असेल. 10 धावा. गोलंदाजीसाठी गोलंदाज बघायचे यावेळेस मैदानाच्या मध्ये असतील अमर गोरे. हा चेंडू मनगटाच्या साह्याने वळवलाय, बॉलला फ्लिक केलंय. सिंगल यावेळेस घेतली जाईल आणि एका सिंगलच्या मदतीने धावफलक पुढे सरकते. 11 धावा. अगदी दुसरं षटक इथे प्रगती पथावरती असताना अमर गोरेने आतापर्यंत 4 चेंडू हाताळलेत आणि 4 चेंडूमध्ये त्याने 2 धावा खर्च केलेल्या आहेत. पुण्याचा गोलंदाज तयार अमर गोरे. मोठा स्ट्रोक यावेळेस खेळलाय. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने मात्र चेंडू ट्रॅव्हल होतोय. खेळाडू आले तर बॅकअप साठी आपण पाहतोय तयार असतील सचिन बर्गे. चेंडूची फेकी होतीये. वा, फेकी जबरदस्त मी म्हणेल. फेकीचं कौतुक होणार नाही, परंतु इंस्टाच्या मागे आशु भाऊंचं कौतुक जरूर होईल, कारण आशु भाऊंकडे ज्या प्रकारे चेंडू आला लास्ट मोमेंटला त्यांनी मात्र तिथे जम्प केला, चेंडूला गॅदर केला आणि चेंडू स्टँडवरतीही लावला आणि तिथे मात्र मोठी विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. अगदी विशाल इथे होत आहेत बाद. खूप चांगली चतुराई अश्यू भंडलकर यांची आपल्याला पाहायला मिळाली. राहुलभाई मात्र तेच तिथे सांगतायत विशाल यांना की या धावा सहज अगदी होण्यासारख्या होत्या. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल ते होतील सुनील. चला तर पालघरे बॉईज एकविरा 11 वसई विरुद्ध शेलू माता भिवंडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी यायचंय. दोन्ही संघाचे संघनायकावर थोडीशी घाई करा. धाफलकावरती इथे मैदानाच्या मध्ये बघायच्या वेळेस 12 धावा धाफलकावरती. षटक क्रमांक दुसरं प्रगती पथावरती असताना नवीन बॅटर सुनील दाखल इथे होत आहेत. गोलंदाज तयार अमर गोरे. पुण्यात आतापर्यंत खूप चांगले
अचूक टप्पे या षटकामध्ये पाहायला मिळाले. शॉट कव्हर पॉइंट मध्ये चेंडू इथे खेळून काढलाय सुनीलने. एक सिंगल इथे घेतली जाईल. एका सिंगलच्या मदतीने बघायचं षटक क्रमांक संपलं जात आहे. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. आणि जर फलंदाजांना वाटत असेल की इथे जुना चेंडू तुम्हाला हवाय तर मात्र तुम्हाला जुना चेंडू दिला जाईल. परंतु ते फलंदाजांवरती डिपेंड आहे की तुम्हाला इथे जुना चेंडू हवा आहे का. हवा असेल तर तुम्ही घेऊ शकता, नसेल हवा तर तुम्ही आहे त्या बॉलवरती पुढे कंटिन्यू करू शकता. दोन षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 फलंदाज बाद आहेत. 13 धावा स्कोरबोर्ड वरती आपण इथे मैदानाच्या मध्ये बघतोय. बाद होताना जे आपल्याला पाहायला मिळत आहेत. आणि मला वाटतं राहुलभाई यांच्यावरची आता जबाबदारी फार वाढलेली आहे. त्यांचा अनुभव तो पुन्हा एकदा मैदानामध्ये दाखवावा लागेल. स्कोरबोर्ड वरती जर नजर टाकली तर आपण धापलकावरती 15 धाबा 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेले आहेत. तर नवीन बॅटर आता कैलास फोरजे नवीन बॅटर इथे दाखल होतील. मी म्हणेल टॉप ऑर्डर अक्षरशः इथे मैदानाच्या मध्ये रिची जितू, निलेश 11 डोंबिवली टीमची मात्र अपयशी राहिली आहे. आणि आता टॉप ऑर्डर ढासळल्यानंतर बघायचंय मधल्या फळीतील खेळाडू कशा प्रकारे ते कामगिरी करणार आहे. शेलू माता स्पोर्ट फाउंडेशन भिवंडी टीमचे कॅप्टन विनंती करतो तुम्हाला आपण टॉस साठी या. स्ट्राईक ऑन बघायचे पुढे एकदा कैलाश. हो यावेळेस आउट कटरचा चेंडू राऊंड द विकेट. आशुभाऊंची गोलंदाजी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. एकाच टप्प्यावरती आपण पाहतोय व्हेरिएशन आशुभाऊंकडून पाहायला मिळाली आहे. मोठमोठ्या स्पर्धेत मात्र नक्कीच आपल्या फलंदाजीने आपल्या गोलंदाजीने दाखवल्या आणि आज गाजवलेले देखील आहेत. परंतु आज इथे मैदानामध्ये 40+ तालुका निहाय गटाचं क्रिकेट आपण पाहतोय. खेळत असताना मात्र काय जबाबदारी घेतली आपल्या खांद्यावरती. यावेळेस अगदी हलक्यातनं चेंडू आपण पाहतोय पुढे सरसावले. बॉलच्या रेंज पर्यंत पोहोचायचा प्रयत्न इथे होता कैलास यांचा. आणि तिथे आपण पाहतोय 2 धावा अगदी सहजरित्या घेतल्या जातील. सचिन बर्गे स्वतः थोडीशी घाई करताना पाहायला मिळाली. चेंडू हातामध्ये आला नाही. 2 धावा इथे आलेल्या आहेत आणि या 2 धावाने संघाची धावसंख्या 17 वरती दाखवलं चित्रक्षणामध्ये. आणि मला वाटतं खेड तालुक्यातील बरेचसे 40+ खेळाडू आहेत आजही मात्र टीम मध्ये. नक्कीच मी म्हणेल इन होण्याचे चान्सेस नक्कीच त्यांच्याही असतील. त्यावेळेस स्विच करण्याचा प्रयत्न होता. षटक क्रमांक संपला जाईल. तिसरा 3 षटकांचा खेळ संपला. या षटकामध्ये अवघ्या 6 धावा खर्च केल्यात आशुभाऊंनी. 1 विकेट देखील मिळवली. 3 षटकांचा खेळ संपलाय. धापलकावरती धावा आहेत त्या 18 धावा. 4 फलंदाज आतापर्यंत बाद झालेत. आणि बघायचंय 12 चेंडूंमध्ये अजून कितपत धावा बनवण्याचा प्रयत्न असेल डोंबिवली टीमचा. गोलंदाजीसाठी गोलंदाज अमर गोरे उर्फ सोन्या. चाकणगावचा हा सितारा. परंतु मैदानामध्ये आपण पाहिलं तर मोठमोठ्या स्पर्धा आपल्या फलंदाजीने आणि गोलंदाजीने गाजवल्या. परंतु आज 40+ क्रिकेट खेळत असताना ज्या प्रकारचे आपण पाहिले गेले तर त्याचा खेळ इथे बहरतोय. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे अमर गोरे. स्ट्राईक वरती बघायचं यावेळेस कैलास. पुढे सरसावले. पावलांचा वापर इथे केलाय. शॉट कव्हर मध्ये आपण बघतोय इथे मैदानाच्या मध्ये शॉट पॉइंट मध्ये कुलदीप धायबर चेंडूला इथे फील्ड करतायत. 1 धावाली. या ठिकाणी शिलूमाता स्पोर्ट फाउंडेशन भिवंडी टीमचे ओनर सन्माननीय भानुदास शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा टॉस देखील करणार आहोत. त्यांचं आगमन या ठिकाणी मंगेश शेठ भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सामन्याचा टॉस करूयात. तर मंगेश शेठ यांना विनंती करतो आपण टॉस करण्यासाठी भाऊ पुढे या. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहे तिथे टॉस करतील.
गोलंदाजीसाठी गोलंदाज पुढे एकदा बघायचं स्क्रीनवरती नक्कीच मंगेश भोईर यांच्या शुभास्ते या सामन्याचा टॉस केला जातोय. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच. ओ यावेळेस दूरवरून मात्र खेचून मारलाय राहुलभाई यांनी, परंतु लॉंग ऑन मध्ये खेळाडू आहे सुमित कांबळे आणि टिपलाई झेल इथे विकेटचं होईल पतन. धक्का क्रमांक 5वा. टॉस झालेला आहे आणि टॉस का बॉस इथे असेल मलगरे बॉईज 11 वसई टीम टॉस जिंकली. टॉस जिंकलेला आहे. सुमित आपण पाहतो खूप चांगली कॅच तिथे मात्र मैदानाच्या सोपा झेल होता आणि मी म्हणेल सुमितला आपली स्वतःची जागा देखील तिथे बदलावा लागली नाही. 19 धाबा ज्या धाफलकावरती धाबा इथे नोंदवले गेलेले आहेत. एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहिले तर मैदानाच्या नक्कीच फलंदाज बाद होत आहेत आणि जी पडझड मैदानाच्या मध्ये आपण पाहतो जी सुरू आहे, कुठेतरी एका खेळाडूला मोठी इनिंग्स खेळणं गरजेचं आहे, मोठे स्ट्रोक खेळावे लागणार आहेत. परंतु ते स्ट्रोक इथे मैदानाच्या मध्ये आज डोंबिवली टीम आपण पाहतोय फार चुका करताना पाहायला मिळाली. अमर गोरे पुण्याला तयार असतील. समोर बघायचंय नवीन बॅटर परेश दाखल इथे होत आहेत. 5 विकेट डगआउटचे आश्रय आला आतापर्यंत. मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न होता, स्वतः फलंदाजीमध्ये अडवण्याचा प्रयत्न राहिला अमर गोरे यांचा. लॉंगॉनच्या दिशेने आपण पाहतोय सुमित आहे, चेंडूला फील्ड करतायत. चेंडूची फेकी झाली आहे, परंतु मैदानामध्ये बघायचं एकाच धावेवरती समाधान मांडलंय. एक सिंगल इथे घेतलीये. एका सिंगलने संघाची धावसंख्या 20 वरती धावफलक जाऊन पोहोचले. वीस धावा धावफलकावरती आपण मैदानामध्ये बघणार आहोत. पुढे एकदा स्विचिटचा स्ट्रोक इथे खेळायचा होता आणि मला वाटतं अमर गोरे तुम्हाला एवढ्या सहजासहजी हे स्ट्रोक खेळू देणार नाही. हा चेंडू आपण बघतोय अगदी मैदानामध्ये इथे डॉट आलेला आहे. धावफलक अस्थिर असणारे 20 धावा स्कोरबोर्ड वरती मैदानामध्ये आपण पाहतोय. 5 फलंदाज मैदानामध्ये आतापर्यंत बाद झालेत. गोलंदाज तयार. यावेळेस एक आगळा वेगळा फटका खेळण्याचा प्रयत्न नक्कीच होता, परंतु तिथे मैदानामध्ये बी पाहिल म्हणेल अगदी फलंदाजच्या रीच मध्ये टाकलेला चेंडू. डॉट बॉल. इथे आपण पाहतोय जे रूल्स या मॅच मध्ये आहे, यानंतरच्या मॅच मध्ये देखील ते सेम रूल असतील. 2 षटकानंतर तुम्हाला जुने चेंडू दिला जाईल, परंतु टीमचे बॅटर असतील त्यांच्यावरती डिसाइड असेल की जुना चेंडू घ्यायचा की नाही, काही त्या बॉलवरती पुढे कंटिन्यू खेळायचं, हे देखील महत्वाचं असणार आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज सुमित कांबळे. पहिलाच बॉल. पहिला चेंडू होता यावेळेस. राऊंड विकेट आल्यानंतर मैदानामध्ये आपण बघितले गेले तर थोडासा मोठा स्थगिती खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू अगदी शरीराचा वेध घेणारा एक धाव इथे आली. एका धावेने संघाचा धावफलक 21 वरती धावफलक. यावेळेस शफल स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केलाय. याही चेंडू आपण पाहतोय मैदानामध्ये डॉट मैदानामध्ये येतोय. अक्षरशः मी म्हणेल पीव्हीएन चाकणखेड या टीमने मात्र जर आपण पाहिलं तर फलंदाजाच्या पायामध्ये अक्षरशः इथे बेड्या ठोकण्याचं काम केलेलं आहे. अक्षरशः कोंडी केली फलंदाजांची. हाही चेंडू आपण पाहतोय अक्षरशः मैदानामध्ये ज्या प्रकारचा चेंडू इथे हाताळलाय ना सुमेधने, फ्लाइट दिली, थोडीशी हवा दिली चेंडूला. बॅट आणि बॉलमध्ये ते संपर्क होऊ शकला नाही, तोपर्यंत घेतलेली एक सिंगल होती. 22 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानाच्या मध्ये बघतोय. त्यावेळेस पुढे सरसावा चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला जाईल. अमर गोरे आहेत लॉंग ऑन मध्ये चेंडूला कव्हर करतील. चेंडूची फेकी देखील झाली आहे. दुसरा धावेचा प्रयत्न केलाय आणि इथे मात्र दुसरी धाव तिथे कंप्लीट होणार नाहीये. स्ट्राईक वरती असणारे परेश मात्र बाद होत आहेत.
आता पत्र बघायचं यावेळेस 6 फलंदाज डगआउटच्या आश्रयाला 23 धावा स्कोरबोर्ड वरती 6 विकेट डाऊन. नवीन बॅटर आता प्रशांत. या पहिल्या इनिंगचे आपण पाहतोय अजूनही काही चेंडू जे शिल्लक असतील. या सीझन मध्ये आपण पाहिलं तर 40+ तालुका न्याय गटामध्ये ज्या प्रकारचं क्रिकेट आता सध्या पीव्हीएन चाकण खेळ टीम मात्र खेळतीये ना, तर प्रचंड सध्या फॉर्म मध्ये असणारा संघ यावेळेस सुख करण्याचा प्रयत्न होता. लिडिंग एज आणि यशाच्या मागे आशु बंडलकर मात्र आज कुठल्याही प्रकारची चूक करायला तिथे तयार नाहीयेत. खूप सोपा कॅच इथे. 7वा फलंदाज. तर इथे मात्र आपण बघतो अगदी विकेट येताना जी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन बॅटर देखील मैदानात दाखल इथे होत आहेत. अमोल म्हात्रे. प्रमोद म्हात्रे नवीन बॅटर. देसाई गावचे आपण पाहतोय असणारे हे सुपुत्र आज मैदानामध्ये अगदी स्लॉगरच्या या षटकामध्ये शेवटचा बॉल फेस करण्यासाठी आलेत. पहिलाच बॉल होता. शरीराचा वेध घेणारा चेंडू सिंगल यावेळेस इथे घेतली जाईल. दुसऱ्या धावेचा प्रयत्न होणार का? तर नाहीये. एका धावेवरती समाधान आहे. 24 धावा स्कोरबोर्ड वरती आपण मैदानामध्ये बघतोय. 25 धावेंचं आव्हान असेल आता पीव्हीएन चाकण खेड संघासमोर. इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आता पहिला डाव. इथे संपलेला आहे. 24 झालेले आहेत. 25 धावेंचं आव्हान आता पीव्हीएन चाकण खेड संघासमोर असेल. विशेष आपण पाहिले गेले तर प्रमोद म्हात्रे यांच्याबद्दल सांगायचं झालं तर ठाणे जिल्ह्यामध्ये असा एकमेव हा संघ आहे की या संघांमध्ये आम्ही ठाणे जिल्ह्यामध्ये अनेक वर्ष बघितलेले आहे की आजोबा, वडील आणि मुलगा एकाच टीम मध्ये म्हणजे तिसरी पिढी एकाच संघामध्ये खेळते, ही फार मोठी गोष्ट आहे. चला आघाडीचे बॅट्समन आपण लगेच मैदानाचा ताबा घ्यायचा आहे. कुठल्या प्रकारचा आपण आता वेळ घेऊ नका. चला बॅट्समन मैदानामध्ये आता दाखल होतील. फिल्डिंग सेट करा.
अगदी मैदानामध्ये बघायचं आघाडीची जोडी दाखल झालेली आहे. एका बाजूला असतील सचिन बर्गे आणि नॉन स्ट्राईक एंड च्या फलंदाजाचं नाव सचिन सर. विशाल. विशाल आपण पाहतोय नक्कीच मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. नॉन स्ट्राईक एंडला मला वाटतं कडाची वाडी हे त्यांचं गाव आहे, बरोबर का विशाल? तर षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार. बॉलिंग ट्रॅक वरती पहिला चेंडू घेऊन पहिलाच बॉल इनसाइड आउट तो खेळलाय, परंतु फटका फसलाय जो तिथे. धोका नाहीये मात्र तिथे. एक सिंगल इथे आली. एका सिंगलच्या मदतीने संघाचा अकाउंट इथे ओपन होईल. धावफलक उघडलं जातंय. एक धाव. चला यानंतरची मात्र जी होणारी मॅच आहे, दोन्ही टीम्स आपापल्या डगआउट कडे जायचंय. जशी मॅच संपेल ना, तुम्ही लगेच मैदानाचा ताबा घ्या. मैदानामध्ये कुठल्या प्रकारचा आपण सराव करायचा नाही. लगेच मॅच सुरू करणारा जो काही तुम्हाला सराव करायचा असेल, टीम मीटिंग करायची आहे मैदानाच्या बाहेर. गोलंदाज तयार. यावेळेस बघायचे पुढे आशिष लवकर शैलीचा गोलंदाज. हो यावेळेस आपण पाहतोय जागेवरती उभं राहून स्ट्रोक इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर विशाल यांचा राहिला, परंतु बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. कमी धावसंख्यांमध्ये ते फाईट करायचे. अवघ्या 25 धावेंवरती आपल्याला संघर्ष करायचा आहे. हे मात्र डोंबिवली टीमलाच सांगायची गरज नाही. पुढे गोलंदाज तयार. त्यावेळेस बॅकफुटला जाऊन मात्र खेळण्याचा प्रयत्न केलाय. मिड ऑफ मध्ये खूप चांगलं क्षेत्ररक्षण होतं तिथे, परंतु धोका टळलेला आहे. स्कोरबोर्ड वरती पुन्हा बघायचे 2 धावा, एक सिंगल इथे घेताना पाहायला मिळाली. चतुराई भरून मात्र मिळवली धाव. सिंगल आपण पाहतोय नक्कीच झाली सचिन बर्गे. खेड तालुक्यातील चिंबळी गावचा हा सितारा. विशेष आपण पाहिले गेले तर किरकोळ ध्येयष्टीचा सचिन बर्गे, परंतु आपल्या फलंदाजीने खुल्या गटाचं क्रिकेट मोठ्या ताकदीनिशी या पठ्ठ्याने गाजवलं. त्याचबरोबर आपण पाहिले गेले तर व्यावसायिक दर्जाचं क्रिकेट खेळणारा सचिन बर्गे आम्ही अनेक वर्ष बघितलाय. ओहो स्विच हिट, स्विच हिटचा स्ट्रोक. चेंडू मात्र पोहोचवलाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. स्टँड अँड डिलिव्हर सिक्सर. खूप चांगला स्ट्रोक आपण पाहतो यावेळेस सचिन बर्गे यांचा. स्विच हिटचा स्ट्रोक होता, रिव्हर्स पुल दाखवला आणि हीच ताकद सचिन बर्गेची राहिली आहे. मिस्टर 360 सचिन बर्गे आता सफल झाले. क्रीजचा वापर केला आणि सचिनने आपलं घरटं सोडलंय. हलकासा बॅटला ब्रश करत चेंडू मात्र विकेट किपर निलेश यांच्या हातामध्ये जाऊन विसावलाय. फलंदाज बाद. सचिन बर्गेची ही स्ट्रेंथ आपण अनेक वर्ष खऱ्या अर्थानं बघितलेली आहे. कारण फाईन लेगचा एरिया असू द्या, लॉंग लेगचा एरिया असू द्या, बॅकवर्ड स्क्वेअर लेग असू द्या, मिड विकेट स्ट्रोक असू द्या किंवा रिव्हर्सचे स्ट्रोक असू द्या, ही स्ट्रेंथ अनेक वर्ष सचिन बर्गे यांची आपण बघितलेली आहे. 8 धावा स्कोर वरती पहिली विकेट डाऊन होती सचिन बर्गे यांच्या रूपाने. नवीन बॅटर आता मैदानामध्ये बघायचं आहे आशु भाऊ. आशु बंडलकर आपण पाहिलं तर बैलगाडा क्षेत्रातील देखील एक फार मोठं नाव. त्याचबरोबर टेनिस क्रिकेटच्या विश्वामध्ये देखील आपण पाहिले गेले तर मी म्हणेल आपल्या खेळाने तर सगळ्यांची मनं जिंकलीच, परंतु त्याही मुलीकडे क्रिकेटच्या माध्यमातून आपल्यासोबत जोडणारा मित्रपरिवार आहे. त्यांच्याही सुखदुःखामध्ये नेहमी सिंहाचा वाटा घेणारे आशु भाऊ आज मात्र स्ट्राईक वरती दाखल होत आहेत. 40 प्लसचा क्रिकेट खेळत असताना मैदानामध्ये बघायचं यावेळेस. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आशिष पहिले षटक हाताळत असताना खेड तालुक्याचं क्रीडा संकुल हे त्यांचं खऱ्या अर्थ मी म्हणेल अनेक स्पर्धा होतात आणि त्या स्पर्धेमध्ये पाहिले गेले तर विशेष नेहमी सराव त्या मैदानावरती असतो. यावेळेस हा चेंडू आपण पाहतोय वाईड लाईन धरून मात्र टाकलेला चेंडू होता. बॅट आणि बॉलमध्ये बॉलपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न जरूर केला. हा चेंडू ते डॉट आहे. षटक क्रमांक बघायचे संपलं जाईल मैदानाच्या मध्ये. पहिलं एक षटकाचा इथे खेळ संपलाय आणि एका षटकाच्या समाप्तीनंतर एक फलंदाज बाद. पीव्हीएन चाकणखेड टीम संघाची धावसंख्या 8 वरती.
25 धावेंचा पाठलाग करायचा आहे. स्पीडअप करा टीम. मी तुमचं लक्ष वेधेल कारण आपण पाहतोय पावसाचं सावट आहे. विशेष आपण पाहिले गेले तर आता या हंगामामध्ये आपण बघतोय मराठी भाषेमध्ये आपण म्हणतो ना की वळवाचा पाऊस, आणि तो वळीव पाऊस केव्हा येण्याचे चान्सेस असतात. वळवाचा पाऊस म्हटलं की तो सगळीकडे सारखा पडत नाही. आपण बघितलेला वळवाचा पाऊस म्हटलं की अगदी 100 मीटर पर्यंत कधी कधी पाऊस मुसळधार झालेला आहे, तिथून पुढे पाऊसच झालेला नाहीये, अशी परिस्थिती असते. एक षटक आपण बघतोय संपलेला आहे. 8 धावा स्कोरबोर्ड वरती आहेत. नवीन गोलंदाजीसाठी गोलंदाज स्पीडअप करा टीम. पुन्हा एकदा मी विनंती करतो आपल्याला. गोलंदाजीसाठी गोलंदाज कैलास आहेत का? कैलास. षटक क्रमांक दुसरा हाताळण्यासाठी कैलास आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल झालेले आहेत. स्ट्राईक वरती विशाल ओव्हर द विकेट. पुढे सरसा वस्तू कधी खेळण्याचा प्रयत्न होता, पावलांचा वापर इथे केलाय. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क पाहिजे तेवढा होऊ शकलेला नाहीये. डॉट बॉल संघाचं दाखवलंय की ते स्थिर स्कोरबोर्ड वरती आपण पुढे जाऊयात. 8 धावा. कैलास पुढे आपण पाहतोय मैदानामध्ये विशाल. स्ट्रायकर तयार आहेत. क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदलाव इथे केलाय. मिड ऑफ आणि मिड ऑन मध्ये खेळाडू आहेत. डीप मिड विकेट आणि टिपॅक्सचा कव्हर. हे 2 खेळाडू 30 सर्कलच्या बाहेर. ओहो, यावेळेस इनसाइड आउट तो खेळलाय. कव्हर पॉइंटच्या डोक्यावरून चेंडू निघालाय सीमारेषेच्या बाहेर. व्हॉट अ क्वालिटी, A1 क्वालिटी सिक्सर. छेरन. हा षटकार मैदानाच्या आतमध्ये आला आणि या षटकाराने आपण पाहतोय मैदानामध्ये काय जबरदस्त एलिमिनेशन होतं, टायमिंग होतं. लास्ट मोमेंट आपण पाहतोय ज्या बॅटचा स्विंग होता ना तो जबरदस्त होता. विशाल यांचा षटकार आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने स्कोरबोर्ड वरती 14 धावा. कैलास तयार पुन्हा एकदा. अकोटप्याचा बॉल बॅकफुटला जाऊन चेंडू मात्र खेळलाय. मिडलचे खेळाडू आहे, चेंडूला कव्हर करतील तोपर्यंत इथे घेतलेली एक सिंगल आणि एका धावेच्या मदतीने संघाची वाढती धावसंख्या धावफलक पुढे सरकते 15 वरती. विजयासाठी अजूनही 10 धावेंची गरज आहे. 21 चेंडूंचा खेळ नक्कीच मैदानामध्ये आहे. यावेळेस मोठा स्ट्रोक ऑन साइडला, परंतु खेळाडू आहे डीप मध्ये तैनात. हो, इथे मात्र खराब फिल्डिंग, खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सीमारेषा ओलांडतोय. आलेला चौकार. 4 धावा. हा नशिबाचा चौकार मी म्हणेल. स्ट्रोक खूप चांगला होता परंतु तिथे क्षेत्ररक्षक अगदी खूप इझी ट्राय केला त्यांनी. चौकार आलाय. यावेळेस कोलवटप्याचा बॉल लॉंग ऑफ मध्ये खेळाडू आहे तिथे सिंगल इथे घेतली जाईल. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण बघतोय पुढे सरकती स्कोरबोर्ड वरती आता 20 वरती धावफलक. अजूनही 5 धावेंची गरज विजयासाठी. क्रॉस द बॅट इथे खेळण्याचा प्रयत्न केलाय. षटक क्रमांक आपण बघतोय संपलं जाईल इथे. दुसरं 2 षटकांचा खेळ संपलाय. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 20 धावा. आता शेवटचे 18 चेंडू आणि 5 धावा हे समीकरण असणार आहे. यानंतरची देखील होणारी मॅच जी मैदानामध्ये आपल्याला बघायची खऱ्या अर्थानं एकंदरीत पागधरे बॉईज, एकविरा 11, वसई विरुद्ध शेलू माता स्पोर्ट फाउंडेशन भिवंडी, या 2 टीम मध्ये आजची पहिल्या फेरीतील असणारी शेवटची मॅच ही नक्कीच आपण मैदानामध्ये बघणार आहोत. तर आता बघायचं गोलंदाजीसाठी गोलंदाज मैदानामध्ये तयार असतील. राहुलबाई. जोगेश्वरी क्रिकेट क्लब आपण पाहिले गेले तर अनेक वर्ष जोगेश्वरी स्पोर्ट्स आपण पाहतोय प्रतिनिधित्व करणारे हे राहुलबाई आज मात्र गोलंदाजीसाठी बॉलिंग ट्रॅक वरती. पहिला चेंडू होता, सोडून दिला इथे आणि मात्र बघायचे 2 खेळाडू एकमेकांना दोष देण्यामध्ये व्यस्त आहेत आणि चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलेला आहे. चौकार आहे.
नो बॉल आणि हा चौकार आणि सामना इथे जिंकलाय तो विवियन चाकण. खेड संघाने विजय संघाचे अभिनंदन. हार्डलक डोंबिवली टीम, काही हरकत नाही. तुम्ही आलात इथे या स्पर्धेचा आनंद घेतला, या स्पर्धेचा तुम्ही सहभागी झालात त्याबद्दल मी आपल्या अचानक बॉईजच्या वतीने पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. आणि या मॅचचा हिरो, या मॅचचे मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे देखील तुम्हाला मी घेऊन जाईल आणि मॅन ऑफ द मॅच हा किताब जातोय नऊ धावा, 1 विकेट आणि 2 जबरदस्त झेल आणि 2 विकेट किपिंग करत असताना मात्र उडवलेले स्टंप जबरदस्त होते. अशुभ असतील या मॅचचे हिरो. चला फिल्डिंग लावून घ्या टीम. यानंतरची होणारी मॅच आपण लगेच स्टार्ट करतोय. ती मॅच असणार आहे पागधरी बॉईज एकविरा 11 वसई विरुद्ध शेलूमाता स्पोर्ट फाउंडेशन भिवंडी. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण थोडीशी दखल घ्या आणि लगेच मॅच सुरू करा. वसई टीम आपण कुठल्या प्रकारचा अधिकचा वेळ आता घेऊ नका, लगेच मैदानाचा ताबा घ्या.